पंढरपूर तालुक्यातील पुळूस ते टाकळी रस्त्याचे काम सप्टेंबर 2024 पासून सुरू असून कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याकडे पुरेसे लक्ष घालत नसल्यामुळे या भागातील नागरिकांना धुळीचा त्रास होतोय। परिसरातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलंय, तर शेतीचेही मोठे नुकसान होत आहे। यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। पुळूस ते टाकळी सिकंदर रस्त्याचे काम सप्टेंबर 2024 पासून सुरू असून या रस्त्यावर मुर्मीकरण केले असून या रस्त्यावर धुळीमुळे रस्त्यालगत शेतकऱ्यांच्या द्राक्षे, डाळिंब व आंब्याच्या झाडांवर धुळीचे थर साठल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत। ज्येष्ठ नागरिकांना, शाळेय विद्यार्थ्यांना या धुळीमुळे मोठा त्रास होतोय। वास्तविक रस्त्याचे काम चालू असताना उडणाऱ्या धुराळ्यामुळे ठेकेदारांकडून यावर वेळोवेळी पाणी मारणे गरजेचे असते, पण ठेकेदाराकडून हे कामच बंद केल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। या मार्गावर अनेक अपघात घडले असून अनेक निष्पापांचे यामध्ये बळी गेले आहेत। तरी सुद्धा या प्रश्नाकडे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष आहे ना राजकीय नेत्यांचे। त्यामुळे आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी माहिती पुळूस येथील समाजसेवक बंडू उत्तम बाबर यांनी दिली आहे। या संदर्भात बाबर यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना एक निवेदनही दिले असून या रस्त्याचे काम जर त्वरित सुरू केले नाही तर येत्या 12 फेब्रुवारी पासून पुळूस ते टाकळी रस्त्यावर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे।